जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारने काय कारवाई केली? हायकोर्ट 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र मागितले. नागपूर शहर व ग्रामीण पोलीस विभागामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आणि नवीन पदांना मंजुरी देण्याकरिता काय कारवाई केली, अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली आणि यावर 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. नागपूर शहर आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी रिक्त पदे भरण्यासाठी आणि नवीन पदांना मंजुरी मिळण्याकरिता राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले आहे. त्यावर निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला. शहरातील रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने 2020 मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली. शहरात 447 पदे रिक्त. पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस विभागामध्ये विविध श्रेणीतील 447 पदे रिक्त आहेत. याशिवाय या विभागाला 391 नवीन पदांची गरज आहे. ग्रामीण पोलीस विभागातील आकडेवारी मात्र अद्याप न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणण्यात आली नाही. न्यायालयाने यासंदर्भात गेल्या 30 जानेवारी रोजी आदेश दिला होता. अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनी ही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे, परंतु मनुष्यबळाअभावी पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे. याकरिता या प्रकरणात पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे. ॲडव्होकेट राहिल मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.